वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे महिना जो आहे तो भाग्याचा ठरू शकतो, कारण नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला मे महिन्यामध्ये मिळणार. असं काय घडणार आहे बरं मे महिन्यामध्ये? तर मे महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानाचा लाभ वृश्चिक राशीच्या लोकांना होणार आहे. काय ग्रहमान तयार होत आहे? 14 मे ते 1 जून या काळात गजलक्ष्मी राजयोग तयार होतोय आणि हा राजयोग अनेक राशींना प्रगतीचे नवे मार्ग दाखवणार आहे आणि त्यामध्ये वृश्चिक राशीचा नंबर नक्कीच आहे. या योगाच्या प्रभावामुळे रखडलेली कामं मार्गी लागतात, आर्थिक चणचणीतून सुटका होण्यास मदत होते. आता वृश्चिक राशीबद्दल बोलायचं झालं फक्त की वृश्चिक राशीला कसा बरं मे महिना फायदेशीर ठरणार आहे, तर उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि परदेशात शिक्षणाच्या संधी तुम्ही शोधत असाल तर त्या संधीसुद्धा तुम्हाला या काळात मिळू शकतात. तुमच्यामध्ये असणारी धार्मिकता वाढेल. तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचे बेतसुद्धा या काळात आखताना दिसाल. प्रलंबित कामं नशिबाच्या जोरावर पूर्ण होतील. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे? मे महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रगतीला वेग येणार आहे. तुमच्या पराक्रमाचे सगळीकडे कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असणार आहात. करिअर व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात करिअर ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच वाढतील. अचानक एखादी चांगली ऑफर किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. कामात तुमची मेहनत आणि डेडिकेशन ओळखलं जाईल. ऑफिसमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पार्टनरशिप किंवा कोलॅबोरेशन जे आहे ते फायदेशीर ठरू शकतं. नेटवर्किंग खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसेल. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणं व्यवसायाच्या दृष्टीने आणि अगदी निर्णय घेताना विचार करून निर्णय घेणं आवश्यक ठरणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक बाबतीत हा महिना तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारा असेल. काही लोकांना काही अनएक्सपेक्टेड गेन अर्थात अचानक काही लाभसुद्धा मिळू शकतात. पण अननेसेसरी खर्च अर्थात अनावश्यक खर्च टाळावा लागेल आणि दीर्घकालीन प्लॅनिंग पैशाच्या संदर्भात करणं फायद्याचं ठरेल. बजेटिंग केल्यास, नियोजन केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल. आता जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत तिथे त्यांची संवेदनशीलता वाढेल, भावनिक गुंतवणूक वाढेल. काही गैरसमज जरी झाले तरी ते बोलून सोडवता येतील. कम्युनिकेशन ओपन ठेवल्याने, मोकळा संवाद ठेवल्याने तुमच्यामध्ये असणारं नातं मजबूत होईल. त्याचबरोबर कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या लोकांना तुम्ही कुठलंही काम करत असाल किंवा कुठलाही निर्णय घेत असाल तर कुटुंबाचा सपोर्ट, पाठिंबा मिळताना दिसेल. घरात काही सेन्सिटिव्ह टॉपिकवर चर्चा होऊ शकते. म्हणजे काही विषय असतात ना जे घरात निघाले की त्यावरनं वादविवाद किंवा काही ना काहीतरी भांडणं असं होतं. पण ते चर्चा होत असताना तुम्हाला थोडंसं संवाद कौशल्य वापरून किंवा शांतपणे ते हाताळणं गरजेचं ठरणार आहे. तुमचं सोशल सर्कल नक्कीच वाढणार आहे आणि तुमच्या सोशल सर्कलमध्ये तुमची व्हॅल्यू, तुमचा प्रभावसुद्धा वाढणार आहे. अति विचार करणं वृश्चिक राशीच्या लोकांनी टाळायचं आहे आणि झोप पुरेशा प्रमाणात घ्यायची आहे. स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होऊ द्यायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 मे ते 10 मे तुमच्यासाठी थोडा गोंधळाचा काळ असू शकतो आणि थोडासा भावनिक गुंतागुंतीचा काळसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. पण 10 मे ते 20 मे नक्कीच तुम्हाला प्रगतीचे आणि नवीन संधी देणारे असणार आहेत. 20 मे नंतर तुम्हाला क्लिअरिटी, त्याचबरोबर जी मेहनत तुम्ही घेतली आहे त्या बाबतीतला रिझल्ट, परिणाम दिसणार आहे. एकंदरीत मे महिन्यात काय मुख्य गोष्टी घडणार आहेत तर मोठा बदल होऊ शकतो, खास करून करिअरमध्ये चांगल्या संधी येऊ शकतात. आर्थिक स्थिरता येऊ शकते. नात्यामध्ये, रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुमच्या मजबूती येऊ शकते आणि मानसिक शांतता तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ध्यानधारणा, प्राणायाम याची मदत घ्यावी लागेल. मंगळवारी हनुमानाची पूजा करणं वृश्चिक राशीसाठी नेहमीच फायद्याचं ठरतं, कारण वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह. त्यामुळेच हनुमानाची उपासना तुमच्यासाठी लाभदायी ठरते. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल, इगोवर कंट्रोल ठेवावा लागेल. वृश्चिक राशीच्या लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे त्यांचा इगो. मानपान, कशाने यांचं डोकं सरकेल सांगताच येत नाही. कुठली गोष्ट यांना खटकेल सांगताच येत नाही आणि एकदा का एखादी गोष्ट खटकली की मग हे समोरच्याचे 12 वाजवतात. पण नात्यामध्ये नातं जपताना तुम्हाला थोडासा संयम या बाबतीत ठेवावा लागेल. समोरच्याची सुद्धा एक बाजू असते आणि ती जाणून घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये समजूतदारपणा आणावा लागेल. पण एकंदरीतच मे महिना तुमच्यासाठी नक्कीच लाभ घेऊन येणारा ठरतो आहे. ग्रहमान तरी तसंच सांगतायत. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.